नमस्कार मंडळी, कसे आहात? मी सोनल राऊत आज तुमच्यासाठी खास अशी रेसिपी आणलेली आहे. तिचं नाव आहे राजमा. आपण नेहमी काही नाही काय करत असतो, त्यापेक्षा हे वेगळं काहीतरी म्हणून राजमा करायचं ठरवलेलं आहे. आपण उकडून घेतलेला राजमा आहे आणि तेलामध्ये आपण जिरं, कांदा टाकलेला आहे. कांदा खूप मोठा घ्यायचा आहे कारण का आपण ग्रेव्हीसाठी दुसरं काहीच टाकणार नाही आहोत. टॅमॅटो आणि कांदाच आहे, त्यामुळे फाईन एकदम चॉप केलेला कांदा, आलं लसणाचा ठेचा टाकायचा आहे आणि त्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांद्याला आपण परतवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता एक अख्खा टॅमॅटो टाकलेला आहे, तोही बारीक चॉप केलेला आहे, त्यालाही आपण परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण थोडा वेळ त्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे आणि मग हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे. तिखट आपल्या आवडीनुसार टाका, कारण का मला खूप तिखट आवडते, त्यामुळे मला कमी वाटलं तर मी डबल परत टाकलेलं आहे. तर तुम्ही छानपैकी तुमचं टाकून तिखट वगैरे टाकून घ्या आणि छान अशी ग्रेव्ही बनवून घ्या. आणि मग आपण उकडलेल्या राजमाचंच पाणी टाकलेलं आहे आणि ती थोडी ग्रेव्ही शिजवत ठेवलेली आहे. त्याला झाकण ठेवायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपलं चांगली ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आणि छानपैकी आपण शिजवून घेतलेले राजमा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि राजमा फुटलेला हवे, म्हणजे शिजवलेला चांगला शिजून घ्यायचा आहे, वरच्यावर नाही शिजवायचं, तर ग्रेव्हीला जास्त टेस्ट येत नाही. राजमाला स्वतःचीच थिकनेसपणा असतो, त्यामुळे बाकी वाटण्याची काहीच गरज नाही. आणि मीठ टाकून छानपैकी परतवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून एक वाफ घ्यायची आहे. आणि याच्यात एक दोन मेन इन्ग्रेडियंट्स आहे. एक म्हणजे हे तूप किंवा बटर, छानपैकी ते हलवून घ्यायचं आहे आपण. त्याच्यानंतर कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. आणि दुसरं मेन इन्ग्रेडियंट्स असं आहे की ते म्हणजे मलाई. मलाई ही खूप सुंदर आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे या राजम्यामध्ये, आणि त्याच्याने खूप टेस्टी असं सुंदर राजमा होतो आणि यम्मी होतो. बटर किंवा तूप दोघांपैकी काहीतरी एक टाकाच, कारण का त्याशिवाय टेस्टच नाही आहे. अशा प्रकारे आपण आपलं राजमा सर्व केलेला आहे आणि खूप छान झालेला आहे. मी प्लेटिंग करून घेतलेली आहे. आज मी राजमा चावल आणि कांदा कापून घेतला आहे आणि छानसं श्रीखंड माझ्याकडे होतं, आम्रखंड होतं, ते मी घेतलेलं आहे. मला खूप टेम्पटिंग झालेलं आहे, त्यामुळे मी जरा टेस्टिंग करून बघितलं तर खूप छान झालेलं आहे. आणि तुम्हीही करून बघा. लाईक आणि सबस्क्राईब करा आवडल्यास. मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.